शेतकऱ्यांना इंधन उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही, पंपचालक सातबारा मागत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन. पेट्रोल डिझेल 10 दिवसात तिसऱ्यांदा महागलं. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ, तर डिझेलही 91 पैशांनी महागलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय ॲक्शन मोडवर. सीबीआय पथकानं लातूर पोलीस अधीक्षकांची घेतली भेट. सीबीआय आणि पोलीस अधीक्षकांची चर्चा. विधान परिषदेच्या जागांबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांची खलबतं. शिवसेनेच्या वाट्याला 3 जागा येण्याची शक्यता. एकनाथ शिंदे मात्र 7 जागांवर ठाम असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेवर बोलणं टाळलं. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता निघून गेल्या. विधान परिषद जागांवरून महायुतीत सुरू आहे रस्सीखेच. भोंदू अशोक खरातचे साथीदारही ईडीच्या फेऱ्यात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडनं साथीदारांची चौकशी सुरू. अवतार पूजेच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप. आणि उकाड्यानं हैराण नागरिकांसाठी आनंदाची बातमी. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. सुरुवातीलाच मुंबईत जोरदार पावसाची शक्यता.